स्वामी समर्थ. प्रियांका किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, बराच दिवस मी व्हिडिओ टाकला नाही कारण माझा पर्सनल काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून मी टाकला नाही. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आज आपण एक नाश्ता, हेल्दी नाश्ता पाहणार आहोत. त्या नाश्त्याचं नाव आहे मटर उपमा. त्यासाठी आपण प्रथम गॅस ऑन करूया आणि कढई तापायला ठेवूया. तोपर्यंत आपण साहित्य बघून घेऊया. मी मटर हे 1 वाटी उकडून घेतलेत 5 मिनिटासाठी. तूप घेतलंय, हा रवा घेतलाय, 1-2 वाटी रवा घेणार आहे मी. हळद आहे फोडणीसाठी, मोहरी, जिरं, मिरची, कांदा बारीक चिरला 1, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आता आपण काय करायचं आहे, कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण 1-2 वाटी रवा टाकायचा आहे. आपली आता कढई गरम झाली आहे, त्याच्यामध्ये आपण रवा टाकायचा. आणि त्याच्यावर एक चमचा तूप टाकायचा. डायरेक्ट तूप कढईत टाकायचं नाहीये. तूप का टाकायचं, कारण तुपानं रवा सॉफ्ट होतो, मऊ होतो आणि भाजलाही जातो चांगला आणि उपमा करताना मोकळा होतो. उपमा असा चिकट चिकट होत नाही आणि फुलतोही छान. आता आपण एक 10-15 मिनिटासाठी आपण हे चांगलं मंद गॅसवर लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. आता आपल्या रव्याला कलर आलेला आहे बघा, गुलाबी गुलाबी असा. जास्त पण आपल्याला ब्राऊन नाही करायचा, थोडासा करायचा आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि रवा काढून घेऊया आणि फोडणीची तयारी करूया. तापलेली आहे, आता त्याच्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया. आपण रोजच्या भाजीला वापरतो तेवढंच तेल ओतायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेल गरम झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे. मी 5-6 मिरच्या घेतल्या. तुमच्या अंदाजानं तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटाचं. ते तडतडलं, मिरची अशी पूर्ण भाजली, अशी एकसारखे हलवून घ्यायचे. आता आपली मिरची भाजली आहे, त्याच्यात आपण कांदा टाकायचा. कांदा भाजून घ्यायचा चांगला. कांदा असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता याच्यात कढीपत्ता टाकू. एक अर्धा चमचा, 1 किंवा अर्धा चमचा हळद टाकू आणि चांगलं मिक्स करून घेऊ. आणि आपण आता ह्याच्यामध्ये जे आपण मीठ घेतलंय चवीपुरतं ते टाकू. परत हलवून घेऊ. आता आपण ह्याच्यामध्ये जे मटर घेतले वाफलून ते टाकू. आणि मी आता उपम्यासाठी गरम पाणी, उकळून गरम केलेलं पाणी मी ते ओतते ह्याच्यामध्ये. 1-1.5 ग्लास पाणी ओतलंय मी त्याच्यात. आता वरून कोथिंबीर टाकू आणि आपल्याला उकळी आली की त्याच्यात रवा टाकायचा आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये एकसारखासा रवा ओतायचा आणि एका हाताने ढवळून घ्यायचं, कारण गुठळ्या होता कामा नये. गॅस कमी करायचा आपल्याला. एकसारखं आपण असं हलवून घ्यायचं, घटलून घ्यायचं. असं गाठी होता कामा नये उपम्यामध्ये. असं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण. रवा फुलतो आपला. आता मंद गॅसवरती 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून रवा उमलायला ठेवून द्यायचं. रवा चांगला उमलला पाहिजे.
म्हणजे उपमा फुलतो चांगला. आता आपण ह्याच्यासाठी 2 मिनिटं आपण झाकण ठेवून आता ह्याच्यासाठी आपण झाकण ठेवू 2 मिनिटासाठी. आता आपले 2 मिनिटं झालेले आहेत. सॉरी मगाशी मी तुम्हाला 5 मिनिटं म्हटलं, पण नाही, 2 मिनिटासाठी आपण वाफलून घेतले रवा. तो आता बघा रवा बघा किती मस्त असा उपमा आपला तयार झालेला आहे. असा फुलला आहे आणि सुट्टा सुट्टा मोकळा मोकळा झाला आहे. अजिबात चिकटलेला नाही, तर एकदम चिकट असा होतो. गरम पाणी वतायचं, गरम पाणी वतलं की असा मोकळा होतो, सुट्टा सुट्टा होतो. बघा किती छान कलर पण आलाय, सुगंध पण छान येतोय. आपला उपमा रेडी झालेला आहे. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.